जयंतीच्या पावन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, मंचावरील मान्यवर, पूज्य गुरुजन व माझ्या मित्रांनो, ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतून ते निवाड, ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतून ते निवाड, तो मंगलमय शिवदिन आला आज, तो मंगलमय शिवदिन आला आज. दैवत साऱ्या महाराष्ट्रांची आदिराजांच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्रांची आदिराजांच्या मनामनात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणास सुरुवात. आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणते राजे, राजाधिराज, महाराज, श्रीमंत, श्रीमान योगी, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. नाव घेता ज्यांची अभिमानाने फुलते छाती, नाव घेता ज्यांची अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. शत्रुस्थ जडले, लढले ते स्वराज्यासाठी, शत्रुस्थ जडले, लढले ते स्वराज्यासाठी. धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती, धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला उभा सह्याद्री, तलवारीचा आवाज गुंजला उभा सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती म्हणजे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण महाराजांनी केलेले महान कार्य. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला. जळणाऱ्या मातीला, मरगलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला. असा हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता, साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आपले राजे असण्याचा अभिमान होता. शिवछत्रपती आपले राजे असण्याचा अभिमान होता. ज्यांनी निर्माण केले हिंदवी स्वराज्य ते म्हणजे शिवाजी महाराज. ज्यांचे जनामनावर अधिराज ते म्हणजे शिवाजी महाराज. ज्यांच्या नावाचा रंग पूर्ण जगात वाजते ते म्हणजे शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी